मत्ताई लिहिलं धडसा खबर 6 अध्याय. माणसं देखावं म्हणून त्यापुढं तुम्ही धडसे कामं नको करा. तसं करल्या सर्गमात राहिला तुमचं बाण तुम्हाला कोणतं बहुमत नाही दे. त्यालागी तुम्ही गरीबनाले सहाय्यम करातवर मनसनाकून मेप्पू పొందాसाठी యూదులు ఆరాధన कराचे जगेनात बजारनात नाड्यम कराची डप्पू साठल्याच्याने तुम्ही नको करावा. त्याही పొందుం घ्यावा म्हणून घेतला बहुमत वजापायचून పొందుం घेतला. त्यासाठी देवापायचून एवाचं बहुमत नाही పొందుం घेत. पण तुम्ही सायम करातवर तुमचे उजवे हाताकून कराचं दवे हाताले नको जाऊ द्या. तवर तुम्ही करलं सायम कोणाले चवेनायसा राहते. कोणाले चवेनायसा तुम्ही करले सायमात देखाचं देव तुम्हाला बहुमत देते. अजून तुम्ही प्रार्थना करातवर नाडेमाचे भक्तनाच्याने प्रार्थना नको करावा. माणसं त्यांत देखा म्हणून त्याही यूदुल आराधन करात जगेनात बजारनात उभं राहून प्रार्थना करणं त्यांले जुग इष्टम. त्याही పొందుం घ्यावा म्हणून घेतलं बहुमत वजापायचून పొందుం घेतला. त्यासाठी देवापायचून एवाचं बहुमत नाही పొందుం घेऊ शकत म्हणत मीनं तुम्हा संग हक्क सांगता. तुम्ही तन प्रार्थना करातावर तुमच्या आखाड्यात जाऊन कवाड घालून घेऊन कोणाले चवेनायच्या जाग्यात राहिले तुमचे बाले प्रार्थना करा. तवर कोणाले चवेनायचं करात प्रार्थनेत देखात तुमचं बाण तुम्हाला प्रतिफलम देते. अजून तुम्ही प्रार्थना करातवर यूदुल होईनायतली पजा केल्याच्याने अधिक गोठीनाकून प्रार्थना नको करावा. काहले म्हटल्या तसं केल्या त्यांत प्रार्थना देव ऐकते म्हणून त्याही म्हणून घेतात. तुम्ही तर त्याही राईशी नको करा. काहले म्हटल्या तुम्ही मागण्यातल्या आधीच तुम्हाला काय फाजून आहे की सर्गमात राहिले तुमचे बाले ठाऊक. त्यालागी असं प्रार्थना करावा. सर्गमात राहिले हांचे बा तुझं पवित्र भोलं नाव गौरवींचं बडावा. तुझं राज्यम एवावा. तुझं इष्टम सर्गमात जरगल्याच्याने भुईवर सुगा जरगते. आम्हाला कोणत्या दिवशी फाजून राहिलं खाणं ते दिनी दे. आम्हाला व्यतिरेक माकून पाप करायचे नात आम्ही क्षमिंचल्याच्याने आमचे पापनात सुगा तुन क्षमिंच. अजून हंत शोधण्यात सोडण्यायचं सैतान पायचून हंत कापाड. काहले म्हटल्या राज्यम बड महिमा कव्वरच्या तुझच होऊन हात आमेन. माणसं तुमच्या विषयमात करले पोरपाटलात तुम्ही क्षमिंचल्या सर्गमात राहिला तुमचं बाण तुंत क्षमिस्ते. पण माणसं करले पोरपाटलात तुम्ही क्षमिंचे नाहीसं गेल्या सर्गमात राहिला तुमचं बाण तुमचे पोरपाटलात सुद्धा नाही क्षमिंचे. अजून तुम्ही उपासी राहून प्रार्थना करातवर नाडेमाचे भक्त राहिल्याच्याने तुमची थुंबी दुःख माकून नको ठेवून घ्या. त्याही उपासी राहिल्याच्याने माणसं देखावं म्हणून त्याही तसं करून घेतात. त्याही పొందుం घेवात प्रतिफलमू పొందుం घेतला म्हणत मीनं तुम्हा संग हक्क सांगता. त्यालागी तुम्ही उपासी राहिले तवर डोयेले तेल लावून थुंबेत बेसगा धुवून घ्या. तवर तुम्ही उपासी राहिल्याच्याने माणसांना आले नाही दिसा. पण कोणाले दिसे नाहीसं केलं प्रार्थना देखाचं तुमचं बाण तुम्हाला प्रतिफलम देते. भुईवर तुम्हासाठी मिरवा नको जमा करून घ्या. एत्त ओरबन चिलमू धरून नासड्यम होते. अजून पाईक चोराबोडून दोचून घेतात. पण सर्गमात तुम्हासाठी मिरवा जमा करून घ्या. तेत्ता ओरबा होऊ दे चिलमू होऊ दे नासड्यम नाही करे. पाईक चोराबोडून नाही दोचून घेत. काहले म्हटल्या तुमचं मिरवा खोटी राहते की तेत्तच तुमचं मनुष्य राहते. अंगाले डोरा दिव्या अंगरलं त्यालागी तुमचं डोरा धडस होल्या तुमचं मनुष्य अख्खं उजवड होऊन राहते. पण तुमचं डोरा वाईटचं होल्या तुमचं मनुष्य अख्खं हंदार होते. तुम्हात राहिलं उजवड हंदार होल्या ते हंदार किती भेव लागेसी राहते की कोण एकलं होल्या कैन दोघे मालक धारणाले सेवा नाही करू शके. तसं करलंस राहिल्या ते एकल्यात प्रेमिंचून अजून एकल्यात द्वेषिस्ते. नाहीतन एकले मालक धाराले लोबडते अजून एकले मालक धाराले नाही लोबडे. तुम्ही देवालेनं मिरव्याले सेवा नाही करू शका. त्यासाठी तुमच्या जीवाले फाजून राहिले खाण्यासाठी पिण्यासाठी रंजी पडा नको. तसंच तुमचे अंगाले फाजून राहिले फडकिनासाठी रंजी पडा नको. खाण्या आपण जीव फडकिना आपण अंग मुख्यम होत न. हबरात उडाचे फाकरना आता देखा त्या रवत नाही कापत नाही. घर्षणात पिका आता नाही जमा करून घेत.
ಹೊಲೆಕನು तुमचं सरगमाटलं बाण त्यांत पोचताय तुम्ही त्यांपर कितीकी विल्व राहिली होवान तुम्हात कोणतन विचार पडण्याकून त्याच्या वाचण्याच्या वगतीत वाढवून घेते की अजून तुम्ही फडकिना गूर्चून विचार पडा नको रनात फुलाचे झाड कसं वाढतात की आलोचना करा त्या कष्ट पडत नाही विणत नाही पण मीन तुम्हा संग सांगायचं काय म्हटल्या सोलोमोन त्यांना राहिले शावपणात अख्ख्यात सुगा हे गम्मटले फुलनात एके फुलाच्याने होल्याकैन अलंकरिंच बडा नाही अज राहून उद्या आगीत ताकाचे रनाटले गवतातच देव इटलं गंमत अलंकरिंचल्याक उलसेक विश्वासम राहिल्यानं मला खचितमान त्यांपर अधिक तुंत धडगे देखून घे नाही की त्यालागे काय खातू की काय पितू की कोणते फडकी लेवतू की म्हणून रंजी पडा नको युदुल होय नाहीतली प्रजा ह्या अख्ख्यांसाठी लहाकी पडतात पण ह्या अख्खे तुम्हाला अवसरम म्हणून सर्गमात राहिला तुमचे बाले ठाऊक त्यालागी तुम्ही अद्दी सर्गराज्यमात त्यांनाच्या नियतीत दांद्रा तव्वर देव त्या अख्खे तुम्हाला देते त्यालागी उद्याच्या दिवसा गूर्चून रंजी पडा नको त्या गूर्चून थेस रंजी पडते कोणते रोजाचे कष्ट ते रोजालेस लग्गित